नमस्कार, मी सुविद्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। दिवाळी आलीच आहे, तर दिवाळीसाठी मी हा दगडी पोह्यांचा चिवडा करते। मी करतेच आहे, तर तुम्हाला सुद्धा तो दाखवते मी कसा करते तो। तर मी हे दगडी पोहे निवडून वगैरे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यांना पाकडावं लागतं, मग आतलं खालची घाण वगैरे जाते चाळून वगैरे। त्याच्यानंतर मी हे साहित्य घेतले, शेंगदाणे घेतलेत, लसूण घेतले, सुकं खोबरं, पुन्हा डाळी वळते आणि आता मी एक एक करून हे तळून घेणार आहे। सुरुवातीला मी टाकले सुकं खोबऱ्याचे काप आणि ते मी तेलातून चांगले तळून घेते। प्रत्येक गोष्ट आपल्याला छान खमंग अशी तळून घ्यायची आहे, जास्त करपवायचं नाही, मग कडू लागतं। मी आता खोबरं हे जरासं लालसर झाल्याबरोबर काढून घेते। अशा प्रकारच्या वस्तू सगळ्या आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत आधी। आता मी शेंगदाणे टाकलेत, शेंगदाणे सुद्धा मी चांगले खरपूस असे तळून घेते। जास्त जाळू नका, कारण ते नंतर पुन्हा आतमध्ये त्यांचं भाजत राहतात ते आतमध्ये, म्हणून गरबट असतानाच काढा। आता हे डाळव आहे, ते सुद्धा मी थोडं तेलात परतून घेते आणि काढून घेते। ती भाजकीच डाळ आहे, तशी पण खूप भाजायची नाही तिला, पण तेलातून काढायची आहे, मग त्याचा हिरवटपणा जरा निघून जातो। आता हे मनुके आहेत, मनुके सुद्धा मी आणि काजू ते सुद्धा तळून घेतलेत। सगळ्या गोष्टी माझ्या तेलातून तळून घेतलेल्या आहेत बघा, खोबरं, डाळी, शेंगदाणे, मनुके आणि काजू। आता मी फोडणीची तयारी करणार आहे। फोडणीला आपल्याला मोहरी बऱ्यापैकी वापरायची आहे, जसा आपला चिवडा असेल तसा। मी 1 किलोचा प्रमाणात हे सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत। माझा 1 किलोचा चिवडा करायचा आहे। ही घेतली आहे लसूण आपण साली काढायच्या नाहीत, पण ठेचून घ्यायचं आहे। मोहरी तडतडली की आतमध्ये लसूण टाकायचा, लसूण जरा लालसरच व्हायला द्यायचा। लसूण असा बघा रंग बदलतोय, एकदम काळा पण करायचा नाही, असं जरा रंग बदलायला लागला की आतमध्ये आपण टाकूया कढीपत्ता। हा भरपूर सारा कढीपत्ता टाकायचा, धुवून घ्यायचा आणि जरा कोरडा करून नंतर तो आतमध्ये टाकायचा। सगळ्या गोष्टी अशा भरपूर तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। आता हा मी टाकलाय आधी मसाला लाल कलरचा, हा मालवणी मसाला आहे साधा, तो आधी मी रंगासाठी टाकते आणि छान असं अगदी परतून घेते। बघा सगळ्या गोष्टी आपण तेलात तळून घ्यायच्या आहेत। आणि हा आहे चिवडा मसाला, हा स्पेशल चिवडा मसाला आहे। तो टाकून घेतला की त्याला चिवड्याला लज्जत चांगली येते आणि चवही उत्कृष्ट लागते। आपण या अशा प्रकारे सगळ्या गोष्टी अगदी तेलात ढवळून घेऊया, नाहीतर एका जागी राहिले तर त्या जळतील आणि करपट असा वास येईल। छान असं ढवळून घेऊया। आता टाकते मी रंगापुरती हळद असतेच आतमध्ये मसाल्यामध्ये। आता हे टाकले मी, चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या। 1 किलोचं प्रमाण जसं तुम्हाला लागतं तसं मीठ टाकून घ्या। मी 4 चमचे मोठे मोठे मीठ टाकले। आता ते सुद्धा आपण नीट लावून घेऊया सगळ्या मसाल्याला। त्याच्यानंतर थोडी आपण साखर सुद्धा टाकायची आहे चवीपुरती। जरी हा तिखट लागला तरी गोडसरपणाने ते तिखटपणा जाणवणार नाही आणि चवही उत्तम लागेल। अशा प्रकारे आपण साखर सुद्धा आतमध्ये तेलात मिक्स करून घेऊया, म्हणजे ती सगळ्याला लागेल। आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण तळून घेतल्या होत्या त्या आपण आतमध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा सगळं परतून घेऊया। अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर बघा त्याला सुद्धा तो चटणी, मीठ, मसाला ह्या गोष्टींना लागलं पाहिजे, तरच आपल्याला ती चव लागणार। आणि ह्या गोष्टी मग जराशा कोमट झाल्या की ह्या पोह्यांवरती टाकून घ्यायचे आहे। दगडी पोहे आहेत, दगडी पोह्यांना टाकून घ्यायचं आहे आणि खूप छान प्रकारे अगदी मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे असं ओतून घ्यायचं, कसं दिसतंय बघा, वाटतंय ना सुंदर। अशाच प्रकारचे तुम्ही सुद्धा पोहे आणा आणि अशाच प्रकारे दाखवलं तसं केलात ना तर खूप उत्तम प्रकारचा तुमचा चिवडा तयार होणार आणि खूप आवडीने खातील। अशा प्रकारचं तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसा झाला आहे। आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, विसरू नका। आता हे सगळं ह्याला लावून घ्यायचं, परतत राहायचं आहे आणि व्यवस्थित सगळ्याला लावायचं आहे। हळूहळू त्याला रंग यायला लागतो आणि
खूप छान दिसायला लागतो. तुम्ही हे मिक्स करताना मीठसुद्धा पुन्हा एकदा चेक करून घ्या, नाहीतर पुन्हा तेलात एकदा मीठ तिखट घालून पुन्हा एकदा घालून घ्या जर तुमचं प्रमाण चुकत असेल तर. मी आता हे सगळं व्यवस्थित लावून घेते. अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चोळून. असं एकजीव करून घ्यायचं आहे. सगळा मीठ मसाला सगळ्याला व्यवस्थित लागायला पाहिजे. खूप दिसतोय की नाही सुंदर. खूप छान चिवडा झालाय बघा. असा हळूहळू रंग येतो. कुठे राहतं वगैरे ते पण आपण लावून घ्यायचं आहे. आता मी व्यवस्थित सगळं कढईतलं ओतून घेतलं आणि लावून घेतलं. म्हणजे आपल्याला लागेल तसं आतमध्ये ओतून घ्यायचं जर जास्त तिखट होत असेल तर. म्हणून आधी थोडं ओतून आणि नंतर पूर्ण ओतून जसं लागेल तसं ओतून घेऊन चिवडा मिक्स करायचा. झाला आपला तयार खमंग आणि तिखट असा चिवडा.